यानंतर बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार आणि त्याच दिवशी पुण्यातच ठाकरे आणि शरद पवार यांची सभा होणार आहे। त्यामुळे मोदींच्या सभेतूनच प्रत्युत्तर देण्याची ही रणनीती आहे का असा सवाल केला जातोय। पाहूया एक खास रिपोर्ट। पुण्यात एकाच दिवशी महायुतीसह महाविकास आघाडीची सभा। 29 एप्रिलला होणार पंतप्रधान मोदींची सभा। मोदींच्या सभेला ठाकरेंच्या सभेनं प्रत्युत्तर। देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले। महाराष्ट्रात महायुतीसह महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। मोदींच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीचीही त्याच दिवशी पुण्यात सभा होणार आहे। त्यामुळे पुण्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। 29 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची पुण्यातल्या SP कॉलेजवर होणारी सभा आता रेसकोर्स मैदानावर होणार आहे। त्याच दिवशी वारजेतल्या RMD कॉलेजच्या मैदानावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। नरेंद्र मोदींच्या सभांना प्रत्युत्तर म्हणून त्याच दिवशी महाविकास आघाडीची पुण्यात सभा होतीये का अशी चर्चा सुरू झाली आहे। महाविकास आघाडीकडून 29 तारखेच्या सभेसाठी अर्ज दाखल करण्यात आला, पण पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सभा घेण्यावर ठाकरे गटासह महाविकास आघाडी ठाम आहे। 29 तारखेला माननीय पंतप्रधान यांची सुद्धा सभा आहे, परंतु आम्हालाही तीच वेळ उद्धव साहेबांनी दिलेली आहे, पवार साहेबांनी दिलेली आहे। पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक, महाविकास आघाडीचे, इंडिया फ्रंटचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन ही सभा यशस्वी होईल। सर्वसामान्य जनता सुद्धा या सभेला अतिशय उत्सुक आहे। या सभेमध्ये काय विचार मिळतात हे ऐकण्याकरता प्रचार शिगेला पोहोचला असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। महायुतीसह महाविकास आघाडीची सभा एकाच दिवशी झाल्यास मोदींच्या टीकेला महाविकास आघाडीचे नेते लगेच उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। 29 तारखेला नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा होतीये आणि त्याच दिवशी उद्धव ठाकरे, शरद पवार यांची सभा जर झाल्यास आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडतील हे निश्चित। मात्र पुणे पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर महाविकास आघाडीकडे बी प्लॅन तयार असणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागर आव्हाड, साम TV